नरकातला स्वर्ग नाव पण केवढं खतरनाक ठेवलं आहे संजय राऊत यांनी. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. आता मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिर येथे अत्यंत दिमागदार असा पुस्तक प्रकाशनाचा हा सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण भारतात का तर जगात याची जे काही पडसाद आहेत ते पडसाद उमटणार आहेत. पण त्याला काही काळ आहे, कारण की भारत पाकिस्तान युद्ध हे मध्येच आलं आहे. नाहीतर आत्तापर्यंत ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी अमित शहांवर आरोप करण्यात आले त्या आरोपांची खरडपट्टी ही निघणारच आहे. बघून घेऊया. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. संजय राऊत यांनी पुस्तकाच्या त्यांच्या जेलमधील अनुभव सांगितला आहे. जे मागे ते ईडीच्या केसमध्ये जेलमध्ये गेले होते. त्यांनी अनेक राजकीय गौप्यस्फोट देखील केलेत. संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गोध्रा हत्याकांड घडलं होतं. त्यावेळी चौफेर होत असणाऱ्या टीकेवरून भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी हे नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवणार होते. पण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळेची परिस्थिती पाहून परखड भूमिका घेतली आणि त्यांना तसं करण्यास अडवलं. म्हणजे बाळासाहेबांमुळे नरेंद्र मोदींची खुर्ची वाचली. नरेंद्र मोदी यांना पदावरून हटवले नाही असा मोठा गौप्यस्फोट आपल्या पुस्तकामध्ये संजय राऊत यांनी केलेला दिसतोय. गुजरात दंगलीच्या वेळी संपूर्ण भारतातून जगाच्या कानाकोपऱ्यातून मोदींवर टीकेची झोळ उठत होती. गुजरातमधील नरसंहाराचे चित्र जगाला अस्वस्थ करत होते. गुजरातमध्ये सरकार प्रायोजित दंगली सुरू असल्याचे जागतिक व्यासपीठावर सांगितले गेले. या दंगलीने एका नव्या मोदींचा उदय झाला. पण हा नवा मोदी उद्या संपूर्ण देशात हाहाकार माजवेल असे कोणालाच वाटले नसावे. मुसलमानांच्या सामुदायिक हत्याकांडाने युनोतील मानवी हक्क समितीने या गोष्टींवर टीका केली होती. सगळीकडे ही जी काही टीका होती ती होत होती. आता जगभरामध्ये भारताची नाचक्की त्यावेळेस झाली असं संजय राऊतांनी आपल्या पुस्तकामध्ये म्हटलं आहे. दुसरीकडे मुंबईमध्ये महापौर बंगल्याच्या हिरवळीत ठाकरे आडवाणी यांच्यामध्ये काय चर्चा झाली होती, तर चर्चा अशी झाली होती, जागतिक दबावामुळे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी देखील अस्वस्थ झाले होते. मोदी राजधर्माचे पालन करीत नाहीत आणि दंगलीतील मुसलमानांच्या संहाराची पाठिंबा देत असल्याचे वाजपेयींचे मत होते. मोदींनी आता बदलले नाहीत तर भारताच्या लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष प्रतिमेला एक तडे जाणार असल्याचं त्यांनी याच्यात सांगितलं आहे. त्यांनी कठोर पावले उचलून मोदींना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याचे ठरवले. वाजपेयीच्या या निर्णयाची माहिती देण्याचे गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी स्वतः मुंबईत शिवसेना प्रमुखांना भेटण्याकरता आले. महापौर बंगल्याच्या हिरवळीवर ठाकरे अडवाणी यांच्यामध्ये चर्चा देखील झाली होती असा दावा संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकामध्ये केला आहे. त्याची दावा करतायत म्हणजे त्याच्यामागे काहीतरी सत्यता असेल. 50 ते 90% जे काही असेल ते. आता बाळासाहेबांनी यावेळेस मोदींची पाठराखण केली होती. सध्याच्या परिस्थितीत मोदींना बदलणे योग्य नाही. हिंदू समाजाच्या मनोबलावर त्याचा परिणाम होईल. प्रश्न फक्त गुजरातचा नसून देशातील हिंदू जनभावनांचा आहे. खूप काळानंतर हिंदू एक होताना दिसतोय असे बाळासाहेबांनी त्यावेळेस म्हटले होते. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांची भूमिका परखडपणे मांडली. त्यांनी नरेंद्र मोदींची जी काही उघड होती ती उघड पाठराखण केली होती. त्यामुळे मोदींवरील राजकीय गंडांतर त्यावेळेस ठरले होते. आता मोदींनी तेव्हा मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे असे असले तरी आजचे जे काही मोदी आहेत ते शहांचे आगोरी दर्शन जगाला मोदी आणि शहांचे आगोरी दर्शन जगाला घडताना आपल्याला दिसत आहे. आणि ह्या सगळ्या गौप्यस्फोटानंतर अजून तरी खुद्द नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांची काही प्रतिक्रिया आली नाही आहे. पण जे काही खालचे सटर बटर आमदार खासदार आहेत ते आमदार खासदार जे की हेच कामं करतात ते काही ना काही म्हणतात. कोणी म्हणतो की हे जे काही बालवाङ्मय आहे, कोणी म्हणतो की या कामाचेच नाही. हे अशा लोकांचे जे काही स्टेटमेंट आले या स्टेटमेंटला नाही खरंच हे ज्या काही गोष्टी त्या गोष्टींना कुठंतरी थारावारा द्यायला तर पाहिजेच. म्हणजे भविष्यात काय या अशा गोष्टी समाजासाठी हिताच्या नक्कीच घडतील. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.